अगं ऐक ना, आईचा फोन आला होता. ती म्हणत होती ती आणि विनय उद्या इकडे आपल्या घरी येत आहेत. अविनाश डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत हळू आवाजात म्हणाला. हे ऐकताच रजनी चपातीचा डबा रागाने टेबलवर ठेवत म्हणाली, का? इथे त्यांचे काय काम आहे म्हणून दोघेही इथे येत आहेत? ती पुढे म्हणाली, हे बघावी, जर ते दोघे खरंच येत आहेत तर मी आता लगेच चालले माझ्या माहेरी. अविनाश म्हणाला, हे काय बोलत आहेस तू रजनी? ते दोघे तुला भेटायला येत आहेत. ते सकाळी येतील आणि थोडा वेळ थांबून संध्याकाळी जातील. त्यासाठी तुला माहेरी जाण्याची काय गरज आहे? तेही इतक्या रात्री. घड्याळात बघ तरी किती वाजलेत? अगं रात्रीचे 10 वाजले आहेत, 10. रजनी म्हणाली, आता एवढ्या रात्री सांगतोयस का? अरे तू जाणून बुजून मला ही गोष्ट रात्रीच्या वेळेस सांगितली आहेस, जेणेकरून मी रात्री माहेरी जाऊ शकणार नाही. मला तुझी सगळी नाटकं समजतात अविनाश. रजनी, असं का बोलतेस ग तू? बरं ते जाऊ देत. आधी तू जेवण करून घे. मग ह्या गोष्टीचा शांतपणे विचार कर. अविनाश तिला समजावत म्हणाला. मला नाही करायचा विचार वगैरे. तुलाच करायचा असेल तर करत बस तू त्यांचा विचार. मला काही आवड नाही तुझ्या आईची आणि भावाची सेवा करण्याची. मला तर त्या दोघांच्या थोबाडाकडे पाहायलाही आवडत नाही. रजनी रागात बोलली. तिचे बोलणे ऐकून अविनाशही थोडा रागाने म्हणाला, रजनी, जरा विचार करून बोल. कोणाबद्दल बोलते आहेस तू? ते तरी कळतं का तुला? मला नाही ठाऊक. मला नाही थांबायचे इथे आणि ना मला त्यांचे तोंड पाहायचे आहे. आणि हे तुलासुद्धा व्यवस्थित ठाऊक आहे आणि त्या दोघांनाही की मला ते आवडत नाहीत. तरीसुद्धा कोणास ठाऊक तोंड घेऊन येत आहे तिथे. हे बघा विनाश, मला ते काही ठाऊक नाही. मी आताच्या आता माझ्या भावाला फोन लावणार आहे. तो मला घ्यायला येईल, पण मी काही इथे थांबणार नाही. रजनी रागात बडबडत होती. तिने रागाने तिचा मोबाईल उचलला आणि भावाला फोन लावू लागली. इकडे अविनाशचा सुद्धा मूड ऑफ झाला होता. त्यानेही जेवण केले नाही आणि खुर्चीवरून उठून बाहेर गॅलरीमध्ये येऊन बसला. भावाला फोनवर बोलल्यानंतर रजनी आपल्या खोलीमध्ये गेली आणि तिने तिची बॅग भरली. काही वेळातच तिचा भाऊ तिच्या घरी पोहोचला. आल्याबरोबर त्याने अविनाशला विचारले, काय झाले भाऊजी? ताईने एवढ्या रात्री अचानक मला असे का बोलावून घेतले? रजनी म्हणाली, तुझ्या भाऊजीला काय विचारतोयस? चल इथून. अचानक रजनीच्या हातातील बॅग पाहून तिचा भाऊ संदीप देखील जास्त काही बोलू शकला नाही. आता तो फक्त 18 वर्षांचाच तर होता. 12वीत शिकत होता आणि रजनीपेक्षा खूप लहानसुद्धा होता. लग्नाआधीपासून रजनी त्याला रागवून फटकारून एका बाजूला बसवायची आणि मग तिची आईसुद्धा रजनीचीच बाजू घ्यायची. त्यामुळे तो जास्त काही बोलत नव्हता. असो. रजनी रागाने संदीपला म्हणाली, अरे हे काय? आता तू असा शुंभासारखा उभा राहून का पाहतोयस? चल इथून पटकन. शेवटी रजनीचा राग पाहून संदीप उदास चेहऱ्याने घराबाहेर पडला. त्याला रजनीने पाणी देखील विचारले नाही. रजनीही त्याच्या मागे गेली आणि संदीपच्या बाईकवर बसून निघून गेली. इकडे अविनाश मात्र घरात येऊन एकटाच सोफ्यावर बसून डोके धरून बसला. तो विचार करत होता की कसा समजावू मी रजनीला. रजनी आणि अविनाशचे लग्न होऊन 8 महिने झाले होते. पण लग्नाच्या फक्त 8 महिन्यातच तिने त्याला इतका त्रास दिला होता की आता त्याच्या डोळ्यातून अनेक वेळा अश्रूही यायचे. या काही दिवसात तिने अविनाश आणि त्याच्या कुटुंबातील माणसांचे जगणे मुश्किल केले होते. अविनाशच्या घरी त्याची आई मायाताई आणि धाकटा भाऊ विनय वगळता कोणीही नव्हते. वडील बऱ्याच वर्षांपूर्वी वारले होते. मायाताईंनी शिलाईचे काम करून कसेबसे दोन्ही मुलांना वाढवले. जेव्हा अविनाशला सरकारी नोकरी लागली तेव्हा त्याने आईला शिलाई काम थांबवायला सांगितले. तो म्हणाला, आई, आता तुझे सुखाचे दिवस आलेत. तू खूप केलंय आमच्यासाठी. आता आराम कर. यापुढे विनयच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी माझी असेल. खरे सांगायचे तर जेव्हा मुलगा समजूतदार होतो, कमवायला लागतो, तेव्हा कोणत्याही आईला वाटते की आता त्याचे लग्न करावे. मायाताईंनी सुद्धा खूप आशा आणि अपेक्षा ठेवून अविनाशचे लग्न रजनीसोबत लावून दिले होते. त्यांना वाटले की चला आता तरी सुखाचे दिवस पाहायला मिळतील. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला, कारण रजनीने फक्त अविनाशची लग्न केले होते. त्याच्या कुटुंबाशी तिचे काही देणेघेणे नव्हते.
तिला त्याची आई आणि भाऊ अजिबात आवडत नव्हते. इतकेच नव्हे तर रजनीची आईही तिच्या चुकीच्या वागण्याला पाठीशी घालत होती. शेवटी तिने अविनाशची सरकारी नोकरी पाहूनच तर लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसांनी रजनीने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. ती नेहमीच त्याच्या आई आणि भावाशी भांडायची. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून गोंधळ घालायची आणि नंतर इतक्या मोठ्याने बोलायची की शेजारच्या लोकांनाही ऐकायला जायचे. त्यामुळे शेवटी घरात शांतता राहावी, तसेच आपल्या मुलाचा संसार सुरळीत चालावा म्हणून अविनाशच्या आईने त्याला बदली करून घेण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, तुम्ही वेगळे राहाल तर तुमच्यात भांडणंही होणार नाहीत आणि जगालाही वाटेल की बदलीमुळे मुलगा आणि सून दुसऱ्या शहरात गेले आहेत. शेवटी अविनाशने आईच्या शब्दाला मान देऊन बदली करून घेण्याचे ठरवले. पण जेव्हा त्याला दुसऱ्या शहरात बदली मिळू शकली नाही, तेव्हा त्याच शहरात दुसरीकडे बदली घेतली आणि रजनीसोबत तिथे राहायला गेला. पण आता तिथे गेल्यावर रजनी ना स्वतः मायाताईंकडे जायची ना तिने त्यांना कधी तिच्या घरी येऊ दिले. ह्याआधी मायाताई आणि विनय फक्त एकदाच इथे आले होते. तेव्हा ते आपल्या मुलाच्या घरी किमान 1 आठवडा तरी थांबायचे असे ठरवून आले होते. पण रजनीचे वागणे पाहून ते 2च दिवसात तिथून निघून गेले आणि यावेळी तर राहायचे म्हणून आलेच नव्हते. मुलाला आणि सुनेला भेटून संध्याकाळी ते लगेच निघणार होते. पण त्यातही रजनीला त्यांची अडचण होत होती. असो, शेवटी तिने आपल्या भावाला संदीपला बोलावले आणि ती माहेरी निघून गेली. इकडे अविनाशने आईला फोन वगैरे केला नाही, तर त्यावेळी त्याने घराला कुलूप लावले आणि आईकडे निघून गेला. त्याला एवढ्या रात्री असे अचानक आलेले पाहून मायाताईंना कळायला वेळ लागला नाही की नक्कीच काहीतरी घडले आहे. एक क्षणभर त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू तरळले, पण त्यांनी ते आपल्या मुलापासून लपवले आणि त्याला घरात घेतले. मायाताईंना ठाऊक होते की रजनीने त्याला जेवायला दिले नसेल, म्हणून त्यांनी झटपट जेवण बनवले आणि त्याला वाढलं. जेवण झाल्यावर अविनाश शांतपणे झोपला. तो इथे असा अचानक का आला ह्याबद्दल त्याने आईला काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशीही त्याने पूर्ण दिवस आई आणि धाकट्या भावासोबतच घालवला. पण संध्याकाळी आईनेच त्याला घरी जायला सांगितले. आई म्हणाली, बेटा, उद्या तुला ऑफिसला जायचे असेल, आता घरी जा, रात्र झाली आहे. रजनीही घरी आली असेल, ती एकटी असेल. अविनाश म्हणाला, हो आई, आता ती आलीच असेल. तिला माहिती होते की तुम्ही फक्त संध्याकाळपर्यंतच थांबणार आहात. मायाताई म्हणाल्या, काय करणार बाळा, याला आपण तरी काय करू शकतो. आजकाल प्रत्येकाला आपापले नातेसंबंध आवडतात. प्रत्येकाला फक्त आपली नाती प्रिय आहेत म्हणून तर फक्त ते त्यांनाच महत्त्व देतात. त्यामुळे फार अपेक्षा ठेवू नकोस, असे म्हणत मायाताईंनी अविनाशच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अविनाशने आईला वाकून नमस्कार केला आणि तो तिथून निघून गेला. काही वेळातच तो घरी पोहोचला. जसे त्याला अपेक्षित होते अगदी तेच झाले. रजनी घरी आली होती, पण अविनाश तिला काहीही न बोलता शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपला. रजनी देखील त्याला काहीच बोलली नाही आणि तीही निवांत झोपली. असाच शांततेत आठवडा सरला. जेव्हा पुढचा रविवार आला तेव्हा रजनीने अविनाशला विचारलं, आज काही प्रोग्राम तर नाही ना, आणि जरी असला तरी कॅन्सल कर. आज माझी सुषमाताई आणि भाऊजी येणार आहेत. त्यांच्यासोबत आई बाबा आणि संदीपही येणार आहेत. आज ते सर्वजण आपल्यासोबत वेळ घालवणार आहेत, आपल्याकडेच लंच करणार आहेत आणि मग त्यानंतर आपण सगळे मिळून कुठेतरी बाहेर जाऊ. हे ऐकून अविनाशने काहीही उत्तर दिले नाही. पण रजनी खूप खुश होती. ती लगेच आपल्या तयारीला लागली. तिला माहेरच्यांचा पाहुणचार करण्यात काहीच कमी ठेवायची नव्हती. थोड्या वेळातच सगळे आलेही. दरवाजा उघडाच होता. अचानक त्यांच्या आवाजाने ती बाहेर आली आणि आपल्या माहेरच्या माणसांना पाहून तिला खूप आनंद झाला. ती सगळ्यांना हसून भेटली. रजनी, जावई बापू कुठे आहेत, त्यांना पण बोलव ना, तिचे बाबा सोफ्यावर बसत म्हणाले. यावर रजनी म्हणाली, होय बाबा, ते आत्ता इथेच तर होते, कदाचित आत वॉशरूममध्ये गेले असतील, तुम्ही बसा, मी बघते. असे म्हणून रजनी आत गेली, पण अविनाश कुठेच नव्हता. ती पुन्हा बाहेर आली तर सगळ्यांनी विचारलं, काय झालं, जावई बापू कुठे आहेत. रजनी थोडी गोंधळून म्हणाली, माहिती नाही बाबा, ते आत्ताच तर इथे होते, मला न सांगता कुठे गेले कोणास ठाऊक. तेवढ्यात तिची आई म्हणाली, अगं एवढी टेन्शन काय घेतेस, फोन लावून विचार की त्यांना, तुला न सांगता असे अचानक कुठे गेले आहेत. आईचा सल्ला ऐकून रजनीने फोन लावला, पण अविनाशने फोन उचललाच नाही. 3 वेळा फोन केल्यावर शेवटी त्याने फोन घेतला. रजनी म्हणाली, अरे कुठे गायब झाला तुम्ही, आता कुठे आहात, किती वेळ झाला मी फोन करते पण तुम्ही उचलतच नाही, घरी या, सगळे आलेत. अविनाश म्हणाला, अगं माझं काय काम आहे तिथे, तुझे माहेरचे लोक आहेत, तुझे तू बघ ना.
एवढं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. हे ऐकून रजनीला खूप राग आला. तेव्हा तिच्या आईने विचारले, काय झाले? जावई बापूंना यायला आणखी किती वेळ लागणार आहे? रजनी म्हणाली, अगं आई, तू येणारच नाहीये. मला सरळ म्हणाला की तुझे माहेरचे लोक आहेत, तुझे तू बघ. आई म्हणाली, अरे बापरे, हे कसले वागणे म्हणायचे? नाती अशी निभावतात का? तिची बहीण देखील म्हणाली, अगं बाई, भाऊजींचा स्वभाव असाही आहे का? मला तर ते असे असतील वाटले नव्हते. त्यांना आपल्या इथे येणे आवडले नाही का? प्रत्येकजण तोंडाला येईल ते बोलत होता. सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. असो, रात्री अविनाश घरी आला तेव्हा पाहिले की संध्याकाळी जाणारे सगळे अजून तिथेच होते. त्याला पाहून रजनी म्हणाली, तुला माहिती होतं ना माझ्या माहेरची मंडळी येणार होती म्हणून, तरी तू कुठे गेला होतास? तेव्हा रजनीची बहीण म्हणाली, हे काय अविनाश भाऊजी, आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा तुम्ही असाच अपमान करता का? त्याची सासूही म्हणाली, काय हो जावई बापू, तुम्हाला तुमच्या आईने बायकोच्या माहेरच्यांचा अपमान कसा करायचा हे शिकवले आहे का? अविनाश पटकन म्हणाला, नाही हो सासूबाई, हे मला माझ्या आईने नाही शिकवले, तर मला तुमच्या मुलीने शिकवले आहे. माझी आई आणि भाऊ घरी आले की तुमची मुलगी काय करते माहिती आहे ना? सरळ माहेरी निघून जाते. आता मागच्या रविवारीच ती रात्री अचानक माहेरी आली होती की नाही? संदीपच तिला घेऊन जायला आला होता. विचारा त्याला. हे ऐकून सगळेच सुन्न झाले, पण अविनाश बोलायचे थांबला नाही. तो म्हणाला, बस, त्यामुळे आता मी पण ठरवले आहे, यापुढे हिचे माहेरचे आले की मी पण घर सोडून निघून जाईन. मी एकट्याने नातेसंबंध जपण्याचा ठेका घेतला नाही. नातेसंबंध दोन्ही बाजूंनी निभवावे लागतात. तुमच्या मुलीने नाती निभावली तरच मीही निभावेन, नाहीतर आज जे झाले ते पुन्हा पुन्हा होत राहील. तुम्ही इथे आलात की मी घरातून निघून जाईन आणि तुमच्या घरी तर कधी पायही ठेवणार नाही, अविनाश स्पष्ट म्हणाला. रजनी रागाने चवताळून म्हणाली, अविनाश, तू असे कसे करू शकतोस? अविनाश म्हणाला, मग मी काय करू? निर्लज्ज माणसासोबत निर्लज्ज होऊनच वागावे लागते. कदाचित त्याला तीच भाषा समजते. अविनाश अगदी बेफिकिरीने बोलला आणि आपल्या खोलीत निघून गेला. त्याचे बोलणे ऐकून कोणालाही पुढे काही बोलता आले नाही, कारण सगळ्यांनाच माहिती होते की अविनाश खरं बोलतोय. मग काय बोलणार? शेवटी सगळे तोंड पाडून खाली मान घालून घरी निघून गेले. आपल्या माहेरच्या माणसांचा झालेला अपमान पाहून रजनी बरेच दिवस अविनाश बरोबर बोलली नाही, पण ह्यावेळी अविनाशनेही तिला समजावण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. शेवटी किती दिवस माणूस आपला स्वाभिमान पायदळी तुडवून जगणार? पण जेव्हा पुढच्या 2-3 वेळा अविनाशने तेच केले तेव्हा आपोआपच रजनीला समजले की आता नाती निभवावीच लागतील, नाहीतर अविनाश तिच्या माहेरच्यांशी कोणताही संबंध ठेवणार नाही. शेवटी जसे तिच्या सासरच्यांना लोक विचारायचे, तुमची सून का येत नाही, तसेच आता तिच्या माहेरच्यांनाही लोक विचारायला लागले, तुमच्या घरी तुमचा जावई का येत नाही? आता रजनीला हळूहळू आपल्याच वागण्याचे परिणाम दिसू लागले होते. अविनाश आता पूर्वीसारखा नव्हता. तो शांतपणे ऑफिस, घर आणि आई विनयकडेच मर्यादित राहायचा. रजनीशी त्याचे बोलणे फक्त गरजेपुरते होते. आता तिचे आई वडील, भाऊ बहीण कोणीही त्यांच्याकडे फारसे येईनासे झाले, कारण एकदा अविनाशने उघडपणे समोर बोलून टाकल्यावर त्यांनाही समजले होते की आपण तिकडे गेलो की आपलीच मान खाली होते. एके दिवशी रजनीच्या मैत्रिणी सुरेखा आणि मंजिरी तिच्या घरी आल्या. चहा पित असताना सुरेखा म्हणाली, काय ग रजनी, तुझ्या सासूबाई कुठे दिसत नाहीत? रजनीला क्षणभर काहीच बोलता आलं नाही. ती म्हणाली, नाही ग, त्या इथे राहत नाहीत. मंजिरी हसून म्हणाली, अरे वा, हे तर बरंच झालं की, आपलं घर म्हणजे आपलं घर, कशाला त्यांच्या सवयीचं घर करायचं? पण रजनीला हे शब्द आता बोचायला लागले होते, कारण आता तिलाच जाणवत होते की अविनाशच्या आईने कधीच तिला त्रास दिला नव्हता. उलट त्या नेहमी तिला आपले मानायच्या. पण तिच्या तुटक वागण्याने सासू तिच्यापासून दूर झाली होती. त्या रात्री अविनाश उशिरा ऑफिसवरून घरी आला. तो नेहमीप्रमाणे शांतपणे जेवण करून आपल्या खोलीत गेला. रजनीने त्याला आवाज दिला, अवी, थांब ना, थोडा वेळ बस ना माझ्यासोबत. अविनाशने तिच्याकडे पाहिले, पण काहीही न बोलता तो परत गेला. रजनीच्या डोळ्यात पाणी आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळीच माहेरी गेली, पण तिथेही तिला आईने विचारले, काय ग, आता जावई बापू व्यवस्थित वागतात ना तुझ्याशी? रजनी काहीच बोलली नाही. तिचा भाऊ संदीप कॉलेजला जात होता. त्यानेही एकदा तिला सहज विचारलं, ताई, भाऊजी कधी येणार आहेत आपल्याकडे? रजनीच्या मनात ठसठस वाढत गेली. आता तिला अविनाशच्या आईची आणि विनयची आठवण येऊ लागली. एके दिवशी शनिवारी ती अविनाशला म्हणाली, अवी, उद्या आईला आणि विनयला बोलावू ना इकडे, किती दिवस झाले ते इथे आले नाहीत.
अविनाशने तिच्याकडे शांत नजरेने पाहिले आणि फक्त एवढेच म्हणाला, त्यांना बोलवायला तुला परवानगी लागते का? रजनीचे डोळे भरून आले. दुसऱ्या दिवशी स्वतःच तिने मायाताईंना फोन लावला आणि म्हणाली, आई, उद्या तुम्ही आणि विनय या ना इकडे, मला भेटायचंय. मायाताई क्षणभर गप्प झाल्या, पण मग हळूच म्हणाल्या, नक्की येईन बाळा. त्या दिवशी दुपारीच मायाताई आणि विनय दोघेही आले. रजनीने पहिल्यांदा सासूच्या पायावर डोके ठेवले आणि तिच्या डोळ्यात अश्रूही होते. विनयनेही हसतच तिला मिठी मारली. अविनाश बाजूलाच उभा होता. त्याने हे सगळं पाहिलं. त्याच्याही डोळ्यात एक शांत समाधान दिसत होते. त्या दिवशी पहिल्यांदा त्या घरात मायाताईंना आनंद, खरं हसू, खरा आपलेपणा जाणवत होता. जिथे सासर आणि माहेर दोन्ही नाती समजून उमगून सांभाळायची सुरुवात झाली होती. रजनीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा अपराधपणाची जाणीव आणि स्वीकार दिसत होता. तिच्या नात्यांची परीक्षा अजून बाकी होती, पण निदान माहेरप्रमाणे सासरचीही नाती निभवायची असतात हे तिला नव्याने उमगले होते. आणि हेच तिच्या आणि अविनाशच्या नात्यातील नव्या वळणाची खरी सुरुवात ठरली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.